स्वागत। छत्रपती संभाजीनगर मधून एक मोठी बातमी येते। छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या राजकारणात मोठी घडामोड घडण्याची शक्यता आहे। महापालिकेच्या तब्बल 23 नगरसेवकांना अपात्रतेच्या नोटिसा बजावण्यात आल्यात। या सत्ताधारी भाजपचे 7 आणि विरोधी एमआयएमचे 16 नगरसेवकांचा समावेश आहे। बेकायदा बांधकाम, अतिक्रमण आणि 2 पेक्षा जास्त अपत्यांसह विविध कारणांवरून पराभूत उमेदवारांनी तक्रारी दाखल केल्या होत्या। आता या सर्व नगरसेवकांना सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले असून समाधानकारक उत्तर न मिळाल्यास एकतर्फी निर्णयाचा इशाराही प्रशासनाने दिलाय आणि त्यामुळे महापालिकेतील राजकीय समीकरणांवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। कृष्णा, अतिशय मोठी घडामोड घडू शकते। 23 नगरसेवकांना अपात्रतेच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत। नक्कीच ही मोठी घडामोड म्हणावी लागेल। मात्र याचा मोठा होईल त्यावेळी या सर्वांना अपात्र ठरवलं जाईल। ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 महिन्यामध्ये या सगळ्या प्रकरणावरती सुनावणी होणार आहे। सगळी विहित कागदपत्र घेऊन येण्याच्या सूचना या ठिकाणी आयुक्तांच्या वतीनं सांगण्यात आल्यात आणि आपण जर हजर राहिलो नाही तर एकतर्फी कारवाई करण्यात येईल असं देखील या नोटीसमध्ये म्हटलं गेलेलं आहे। खरं तर एमआयएमचे सर्वाधिक नगरसेवक आहेत 16 आणि ज्यामध्ये 2 पेक्षा जास्त अपत्य असण्याच्या तक्रारी सर्वाधिक आहेत। शिवाय अनधिकृत बांधकामाच्या तक्रारी या भाजपाच्या 7 नगरसेवकाच्या आहेत आणि यामध्ये आता सुनावणी झाल्यानंतर कारवाई केली जाईल असं आयुक्तांनी सांगितलेलं आहे। मात्र जर हे विहित काळामध्ये जर हे नगरसेवक अपात्र झाले तर याचा संख्याबळावर देखील परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही। नक्कीच आता सुनावणीत नेमकं काय होतं आणि खरंच यापैकी काही नगरसेवक अपात्र ठरतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल। कृष्णा, सगळे महत्त्वाचे अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। यानंतर बुलेटिनमध्ये घेणार आहोत आजच्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा।